हाँ नमस्कार सर। नमस्कार। आपलं नाव सर? अण्णासाहेब दशरथ जाधव, प्रॉपर रंधुला वाचा आहे। काय करता सर? शेती शेतीच करता। तर आपल्याला एक कुठला आजार होता, म्हणजे काहीतरी त्रास होता, किडनी स्टोन होता। किडनी स्टोन होता। किती एमएमचे खडे होते सर? 5-5 एमएमची दोन खडे होते। आता काय तो खडे आहेत का म्हणजे त्रास? नाही, ते औषध चालू केलं ना, पीव्हीएन। कोणतं औषध चालू केलं सर? पीव्हीएन कंपनीचं औषध चालू केलं होतं। हा, पीव्हीएन कंपनीचं स्टोन वेदा काढाय काय आणि हे टॅब्लेट्स आहे। तर हे चालू केल्यापासून तुम्हाला किती दिवस चालू केले? 1 महिना खाल्लं होतं औषध। हा, 1 महिन्यात खडे पडले। हा, अजून 2 महिने औषध ते घ्यायचे आहे। घेणार आहे का? हा हा, बरं सर, हेच औषधं आहेत का अजून कुठले दुसरे औषधं चालू आहेत? नाही, दुसरे नाही औषध, फक्त ह्याच औषधावर तुमचं ह्याच औषध दोन्हीकडे कमी पडले गेले, म्हणजे 1 महिन्यामध्ये तुमचे खडे गेले। म्हणजे ह्या औषधाचा तुम्हाला फरक चांगला पडला नाही, म्हणजे आला रिझल्ट आला आणि चांगलं आहे, चांगलं औषध। तर अजून काय तुम्ही दुसऱ्यांना काय हे औषध देण्यासाठी तुम्ही सजेशन करू शकता, त्यांना सगळे देऊ शकता का? नाही, ह्या औषधाचा पूर्णपणे इफेक्ट तर आहे, म्हणजे परिणाम चांगला आहे, त्यामुळे हे औषध घेण्याला काही हरकत नाही। बरं, हे औषध तुम्हाला मिळालं कुठून सर? हे औषध आमच्या गावामध्ये प्रियंका साळुंखे म्हणून आहे, तर त्यांच्याजवळून भेटले औषध। फक्त किडनी स्टोनचेच औषध आहेत का अजून कुठले औषध आहेत त्यांच्याकडे? शेतीविषयी बी औषध आहेत आणि आपल्या मुळव्याधावरती, शुगरवरती म्हणजे बाकी अजून दुखण्यावर पण औषध आहे, म्हणजे सगळ्या रोगावर त्यांच्याकडे औषध आहे, सगळ्यांना रिझल्ट आहे का फक्त यांनाच आहे? नाही, तर ह्या गोष्टीचा तर मला रिझल्ट आलेला आहे। ओके, तर मग दुसऱ्यांना आपण हे औषध द्यायचंय तर त्यांना काय सांगू शकाल तुम्ही? आपण नाही, ह्या कंपनीची औषधं घ्यावी, कारण रिझल्ट चांगला आहे। ओके सर, तुम्ही समाधानी आहात? हो सर, आणि धन्यवाद, आज आपल्या या मुलाखतीसाठी आपण थोडासा वेळ दिला त्याचा खूप खूप धन्यवाद। थँक्यू।